शहरामध्ये गावाकडे ज्या गरजा पुरवल्या जात नाहीत त्या गरजा शहरामध्ये पुरवल्या जातात. शहरामध्ये झाडे लावली जातात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, झेब्रा रस्त्यावर सिग्नल असतो आणि शेती पण करता येते आपल्याला. शहरामध्ये जी माती चांगली असते त्याच्यामधनं अजून चांगले फळे फुले झाडे व्यवस्थित उगतात. शहरामध्ये आपण मोठे झाडं उगवू शकतो. थँक्यू. शहरामध्ये जमिनीची कमतरता आहे, मग तुमच्या प्रोजेक्टचा कसा वापरू शकतो? राहण्यासाठी जागा. हो, जमीनच खूप कमी आहे शहरामध्ये, मग तुमच्या प्रोजेक्टचा कशा पद्धतीने वापरू शकतो? तुम्ही काय उपाय सांगाल? आम्ही आमच्या शेतीजवळ घर बांधले आणि आम्ही जास्तीत जास्त झाडे लावण्याचा वापर करू. शहरामध्ये शेती किती प्रमाणात पॉसिबल आहे? 25%. आणि शहरामध्ये जे प्रदूषण होतो त्याचा शहरातील इमारतींवरती काय प्रभाव पडतो? इमारतीवरती दरारे पडतात आणि इमारती कोसळतात. ठीक. नमस्कार मित्रांनो, माझे नाव जयेश हरीश गोरे आहे. मी आता 5वी शिकतो. माझं प्रोजेक्टचं नाव पवनचक्की आहे. पवनचक्की अशी मशीन आहे जी हवेची वाऱ्याने विद्युत ऊर्जाने बदल देते. हे पवनचक्की हे जोरदार हवा पवनचक्कीचा डिसएडव्हांटेजेस काय? डिसएडव्हांटेजेस नुकसान, फायदा, नुकसान काय आहे? सर, ह्याच्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही 9x मॅग्निफाइंग ग्लास बसवली आहे फ्रंट साईडला आणि त्याचे असे 3 पार्ट्स बनवले आम्ही. फर्स्ट पार्ट हा, सेकंड हे आपण कधी स्क्रोल करायसाठी पुढे मागे करू शकतो. त्याच्यामुळे आपली जी हे कॅमेराची साईज आहे ती मिनिमाइज कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे 3 पार्ट हे खोलू शकतो, ते पुन्हा बंद होतं. आणि ह्याच्यामध्ये आत जे आहे आम्ही एक ग्लास बनवले की ते अजून क्लिअर दिसावं म्हणून. ह्याच्यामध्ये इकडे मोबाईल फिक्स केला की हे थोडंसं पुढे करायचं आणि हे फक्त नाईटमध्येच दिसतं आपल्याला. तर असं नाईट मोडमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा मोबाईलचं एखादी जी आपल्याला व्हिडिओ बघायची असेल ती लावायची आणि फक्त ठेवून द्यायची. मग ते ऑपअप आपल्याला कुठे भिंतीवर वगैरे दिसू शकतो. तर मग डे मोडसाठी काय करावं लागेल? इम्प्रूव्हमेंट्स म्हणजे मॅग्निफाइंग ग्लास आहे ना, अजून जास्त पॉवरचे आपण यूज करू शकतो त्याने आणि मोठा मिरर यूज करू शकतो की अजून रिफ्लेक्शन होईल. मग आताचे जे प्रोजेक्टर आहेत त्याच्यामध्ये आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय डिफरन्स आहे? सर, जे आत्ताचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये कसं असतं की एक वरच्या आता माय नेम इज मयूर कुशाम बच्चा. मी आता 5वीत शिकतो. मी हे सेन्सिटिव्ह आर्म बनवलेलं आहे. आपण आता या सेन्सिटिव्ह आर्मनी आपण जर कसं बी आपण बोटं फिरवले तरी तसे ते बोटं फिरतात. आपण आता खूप कामं करतो. आपण दमलो तर आपण एका ठिकाणी बसून घेतो आणि बसल्यावर आपल्याला उठायला आवडत नाही. मग आपण रोबोटचा यूज करतो, पण आता सध्या रोबोट कमी वापरतात कारण की तो हाय कॉस्ट आहे.
आपण घरच्या घरी आपण असा हात बनवू शकतो. आपल्याला फक्त कार्डबोर्ड, स्ट्रॉ आणि दोरा लागतो. कार्डबोर्डला चिपकायचं आणि ते स्ट्रॉ लावून फक्त दोरे लावून द्यायचे आणि मग ते वळले का मग ते हात मी तसे आपल्या हातावानी वळतात. आपण जर समजा आता टेबलावर बसलो, आपल्याला काही काम करायचं आहे, मग आपण ह्या रोबोटने करू शकतो. थँक्यू. कोणकोणती कामे करू शकतो? आपण आता जसं काही वस्तू उचलायच्या असतील तर ते उचलू शकतो. आणि आपल्याला जर आपला हात पुरत नाही त्या वस्तूपाशी, तर आपण याचा वापर करून आपण तिथं पोहोचू शकतो बसल्या बसल्याच. दुसरा अजून याचा वापर काय होऊ शकतो? याचा वापर जर आपण याला अजून डेव्हलप केलं तर याचा रोबोट तयार होऊ शकतो आणि तो रोबोट तो आपण जर त्याच्यावर कंट्रोल केले तर स्वतः आपण सांगितलं ते कामं करेल. माझे नाव स्वामी शरद बागुल. मी आता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव बालविद्या मंदिर आहे. प्रोजेक्टचे नाव आहे द वॉटर डिस्पेन्सर. तर याचे उपयोग पाणी वाचवण्यासाठी व पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोग याचा होतो. तर याचा उपयोग जो आहे जर आपण जो नळ आहे हा उघडला तर याच्यातनं पाणी पडेल, कारण की त्या हवेच्या दबावामुळे ते पाणी थांबलेलं असतं आणि त्याच्यात जी हवा जाते त्याच्या प्रेशरमुळे जे आहे ते पाणी म्हणजे चालू होऊन जाते, ते खाली पडते. या होलमधनं जे आहे हे पाणी बाहेर पडतं, कारण की त्याच्यात जे आहे हवा म्हणजे त्याच्यात जे आहे ते हवा जाते म्हणून ते पाणी खाली पडतं. बंद केल्यावर जसं का होतं? कारण की त्याची हवा एका ठिकाणी म्हणजे थांबून जाते, हवा दाबली जाते. याचा कोणत्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो? याचा उपयोग जास्तीत जास्त जर काही गोष्टी आपण ठेवल्या म्हणजे पाणी असेल तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो व यात पाणी चांगलेही राहील म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. My name is Pratik Samadhan Sanani and I am studying in fifth standard. मी एक गेम बनवले आहे. लहान मुलांना जर बोर होत असेल तर ते TV मोबाईल बघता, त्याच्यासाठी मी एक छोटासा गेम बनवले आहे. याला आपण जर घातल्यावर आपल्याला स्पायडरमॅनची पण फील होऊ शकतो. याच्यामध्ये मी स्प्रिंग, पेपर, कार्डबोर्ड आणि छोटी स्टिक अँड स्टिकर यूज केलेलं आहे. मी याच्यामध्ये एक स्प्रिंग असते, त्याच्यावरती स्प्रेशा टाकल्यावर खूप जोरात उडू शकतो. थँक्यू. करून दाखव. लहान मुलांना कशा पद्धतीने वापरू शकतो याचा? आपण या हातात घालायचं आणि याच्यामध्ये असं होल असतं, त्याच्यात टाकल्यावरती असं जोरात दाबायचं आणि ते उडू शकतो. तर याचा डिसएडव्हान्टेजेस काय? म्हणजे याच्यामुळे काय नुकसान होऊ शकते? हे जर कोणाच्या डोळ्यात गेलं तर त्यांच्या डोळा पण खराब होऊ शकतो. मी आता 7वीत शिकतो. मी इथे व्हॅक्यूम क्लीनर केले आहे. त्याचा उपयोग आपण आपल्या कष्टाची बळ न लावता इलेक्ट्रॉनिकचा यूज करून किंवा बॅटरीचा यूज करून आपण घरातली म्हणजे कचरा वगैरे साफ करू शकतो. ठीक आहे. ज्या पद्धतीने मॉडेल बनवलं त्याचं प्रोसिजर सांग. आधी मी याला
याच्यामध्ये एक फॅन फिट केला व त्याला बॅटरीचा सपोर्ट देऊन मोटरचा सपोर्ट देऊन त्याची हवा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो कचरा स्वतःकडे खेचला जातो. तर आत्ता जे व्हॅक्यूम क्लीनर आहेत त्याच्यापेक्षा तुझं मॉडेलमध्ये काय बदल आहे? आत्ता जे व्हॅक्यूम क्लीनर ते आता इलेक्ट्रॉनिकच्या साहाय्याने चालतात. हे माझे व्हॅक्यूम क्लीनर बॅटरीच्या साहाय्याने चालतं आहे. तर याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा वापर करावा लागेल? इलेक्ट्रॉनिक बॅटरी कधीही संपू शकते त्यामुळे. मग तुझ्या मॉडेलचं जर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकचा वापर करायचा आहे तर मग तू जे मॉडेल बनवलं त्याचा फायदा काय? आपण एखाद्या ठिकाणी जर न्यायचं असेल आणि तिथे इलेक्ट्रॉनिकचा जर सपोर्ट नसेल तर आपण तिथे बॅटरीचा यूज करू शकतो. ओके. नमस्कार, माझे नाव मयूर म्हणून इयत्ता पाचवी शाळेचे नाव सुधीर मेहता. आज मी तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवून दाखवत आहे. त्याचे आपण असं पुढे भूकंप आले ते कळते. कशामुळे ट्रेमर क्रिएट होतात? भूकंप आल्यावर ट्रॅमर क्रिएट होतात. जमीन थरथर कापते. तर जी भूकंपमापक यंत्र आहे ती जी स्केल आहे त्या स्केलला काय म्हणतो? अभिषेक शरद आंबेकर, इयत्ता चौथी तुकडी ड. माझ्या शाळेचे नाव नवभारत विद्यालय. या ठिकाणी इथे पवनचक्की बनवलेली आहे, त्याच्याने आपल्याला वीज निर्माण होते. आपण त्याच्याने इलेक्ट्रिक वस्तू चालू करू शकतो विजेमुळे. धन्यवाद. कोणती मोटर वापरलेली आहे? हा कोणती मोटर वापरलेली आहे? डॉक्टर. पवनचक्कीचा वापर कुठे कुठे करतो आपण? पवनचक्कीचा वापर फॅक्टरीत कशासाठी करतो? मशीन चालवण्यासाठी. आणि पवनचक्की आपण कोणत्या ठिकाणी बसू शकतो? डोंगर साईडला. माझं दाखवून देऊ मला. एक्सप्लेन कर. हे आपण नाव नाव माझं नाव वेदांत चंद्रकांत चौधरी आहे. मी 9th स्टँडर्डमध्ये शिकतो. हे जे मी बनवलं आहे विदाऊट फायर, तर आपण याच्याने वॉटर बॉईल करू शकतो आणि त्याला आपण पिऊ शकतो. याचा यूज खूप आहे. याच्याने आपण इलेक्ट्रिसिटीनी वॉटर बॉईल करून पाणी गरम करू शकतो. आत्ता पण असे बरेच मॉडेल अवेलेबल आहेत, म्हणजे त्यांच्यापेक्षा तुझ्या मॉडेलचा काय फायदा आहे? सर माझं साधा मॉडेल आहे. सर मी याला जास्त ॲडव्हान्सने केलेलं आहे, फक्त दाखवण्यासाठी. त्याची प्रोसिजर काय आहे? सर प्रोसिजर आहे की पहिले सॉल्ट टाकायचं, त्यामध्ये वॉटर, 2 पेन्सिल, एक कार्डबोर्डचं सर्कल, त्याला दोघं साईडनी शार्प करून घ्यायचं. नंतर त्याला थोडं जी जास्त पार्ट आहे त्याला खाली टाकायचं आणि बॅटरी घ्यायची आणि या दोन साईडनी लावून द्यायचं आणि वॉटर बॉईल होतं. बॅटरी जॉईन केल्यानंतर त्याचा कॅथोड कोणता आहे, ॲनोड कोणता आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कॅथोड कोणता चार्ज असतो, ॲनोडला कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. My name is Sushant Gaikwad. My name is Ishan Gadi. From 7th Son, we have made windmill.
This is windmill. When it's moved, the electricity store here in storage. Then from storage it goes here. Then the light works. Windmill is very important since it produces electricity without causing any pollution. विंडमिलचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ विंडमिल? So tell me the procedure. Procedure. How to make it? First we take cardboard, then we make this poles on the road there is. Then we make wires, then windmill and this light pole. What is the advantage of the windmill? It produces electricity without pollution. Only one. नमस्कार, माझं नाव उदय जयवंत राणे. आम्ही इयत्ता 6वीत शिकतो. आज आम्ही एक गाडी बनवली आहे जी मोटारवर चालते. ही गाडी आपण भविष्यात वापरायसाठी वापरू शकतो. तुम्ही जे मॉडेल बनवलेलं आहे त्या मॉडेलमध्ये आपण काय काय गोष्टी अजून बदल करू शकतो? ह्यात आपण त्याचं स्ट्रक्चर आपण चेंज करू शकतो. याचा भविष्यात काय वापर होईल? भविष्यात समजा पेट्रोल जेव्हा लागणार नाही, पेट्रोलची यांना गरज पडणार नाही, इलेक्ट्रिसिटीवरती चालणार. याच्याने प्रदूषण होणार नाही. तुमच्या मॉडेलमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणती कमतरता आहे? आमच्या मॉडेलमध्ये कमतरता एका स्ट्रक्चरची आहे. तिला एक चांगलं स्ट्रक्चर नमस्कार, माझे नाव आहे इयत्ता 6वी तुकडी अ. माझ्या शाळेचे नाव आहे बिट्टा गर्ल्स हायस्कूल. मी सायन्स उपक्रम बनवलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे सोलर पॉवर. ही सोलर पॉवर आहे. त्याचा बॉक्स आहे, ही टाकी आहे आणि हा पंप आहे आणि ही शेती आहे. सोलर पॉवर विजेवर न चालता सूर्यावरच्या पृथ्वीवर तापल्यावर ती चालते. सूर्याची ही तापल्यावर या बॉक्समध्ये येते. मग या टाकीतून पंपाद्वारे शेतीला पाणी मिळते आणि आपण जर का गच्चीवर लावले तरी आपल्याला वीज पुरवठा होईल. आपला टीव्ही वगैरे सगळे चालू शकते आणि त्याच्याने पाणी सगळे येईल आपल्याला. धन्यवाद. जी सोलर ऊर्जा आहे ती पारंपरिक आहे की अपारंपरिक आहे? पारंपरिक निसर्गातून मिळते की अनैसर्गिक आहे? निसर्गातून मिळते. अजून सोलर ऊर्जेचा अजून कोणत्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो? शेती जमिनीवर सोलर पॅनल तयार करण्यासाठी आपण कशा कोणकोणत्या गोष्टींचा वापर करतो? सोलर पॅनल काच, स्टील, लोखंड याच्यापासून सोलर पॅनल बनते. ठीक. माझं नाव यामिनी नागेश गोसावी आहे. मी 4थी शिकते. आज मी विज्ञान दिवस म्हणून एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्याचं नाव आहे वॉटरफॉल. वॉटरफॉलसाठी लागलेल्या वस्तू आहे पाण्याची बॉटल,
पाण्याची मोटर, बॅटरी आणि वायर आणि या सर्व वेस्ट वस्तू आहेत. याच्याने आपण आपला प्रोजेक्ट बनवू शकतो आणि कारंजा खूप सर्व जागेवर आपण दाखवू शकतो. धन्यवाद. इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण कोणत्या एनर्जीचा वापर करू शकतो? कोणत्या एनर्जीचा वापर करू शकतो? बॅटरी 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 बॅटरीचा. अजून आता ह्यामध्ये तू जे हे 2 कनेक्शन दिलेत तर तू एकाच कनेक्शनवरती हे दोन्ही चालू करू शकत होती का? नाही. ठीक. मी याच्यासाठी आहे आणि इथे मिनी ATM बनवलं आहे. याचा वापर आपण जे कॉईन्स असतात ते आपण जे खिशामध्ये असतात ते आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो आणि लहान मुलं ह्याच्यामध्ये सर्विस करू शकतो. आत्ताच्या मॉडेलपेक्षा तुझं मॉडेल कशा पद्धतीने वेगळं आहे? आत्ताचं जे ATMs आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त मोठी सर्विस करू शकतो आणि ते ATM आपल्याला नोट्स देतात आणि इथे आपण कॉईन्स टाकू शकतो आणि कॉईन्सची सर्विस करू शकतो. आता जर आपण बऱ्याच बँका आहेत ते कॉईनचेही ATM दाखवतात, तर त्यांच्यापेक्षा तुझं मॉडेल काय आहे? याचा पुढं भविष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो? कष्ट वाचू शकतात बँकेमध्ये जाण्याची. आपण त्याला घरी तयार करू शकतो आणि कार्डबोर्डपासून. हे जे बनवलं आहे त्याची प्रोसिजर काय आहे? पहिलं कार्डबोर्ड घ्यायचं, मग त्याच्यापासून एक बॉक्स बनवायचा, दुसऱ्या कार्डबोर्डवरती एक स्क्वेअर टाईप बॉक्स बनवून तो लावायचा आणि मध्ये ठेवायचा. नंतर वरतून कवर करण्यासाठी एक कार्डबोर्ड लावायचा. वरतून आपण कॉईन्स टाकू शकतो अशी जागा बनवायची आणि आपण जे कार्ड आहे ते आपण इन्सर्ट करू शकतो. असं कवर लावताना आपण याची काळजी. जोरात. माझे नाव नैतिक तुकाराम पाहिजे. सूर्यप्रकाश देतो आपल्याला. तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? सूर्यमाला. सूर्यमालेमध्ये कोणकोणते ग्रह आहेत? शनी, आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचं कोणतं नाव आहे? आपण राहतो त्या ग्रहाचे नाव काय? चला पुढं.